अति घाई संकटात नाही असं ट्रकच्या पाठीमागे लिहिलेलं असतं आणि ते कदाचित वाचत नव्हते, ते हवेत होते हवेत. त्यामुळे ट्रकच्या पाठीमागे काय लिहिलेलं होतं हे त्यांना दुर्दैवाने दिसलं नाही. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्याच्या जनतेने मला सगळ्यात मोठी आयुष्यातली भेट दिली. जे वातावरण त्या ठिकाणी होतं, जो अन्याय होता आणि जे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचा प्रयत्न करत होतो, खरं तर हा सगळ्या संघटित महायुतीचे सर्व आमचे नेते, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून आज आम्हाला आमदार. कालपासूनच सगळीकडे बॅनर लागले होते तालुक्यात आणि भावी मुख्यमंत्री म्हणून थोरातांचे बॅनर लागले होते, ते उतरायची वेळ आली त्यांच्यावर. अति घाई संकटात नाही असं ट्रकच्या पाठीमागे लिहिलेलं असतं आणि ते कदाचित वाचत नव्हते, कारण की ते जमिनीवर नव्हते, ते हवेत होते हवेत. त्यामुळे ट्रकच्या पाठीमागे काय लिहिलेलं होतं हे त्यांना दुर्दैवाने दिसलं नाही. मला आज सर्वसामान्य संगमनेर तालुक्याच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करायचे. जो विश्वास त्यांनी महायुतीच्या सर्व आमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर ठेवला, जो विश्वास अमोलवर ठेवला, मला आनंद वाटतो की आज संगमनेर मतदारसंघाचा एक नवा सूर्य उगवणार आहे. एक असा संगमनेर ज्याची संकल्पना गोरगरीब जनतेने केली होती, एक असा संगमनेर ज्यामध्ये नाते गोते सोडून सर्वसामान्यांना आता कामं मिळणार, एक असा संगमनेर की ठेकेदार मुक्त संगमनेर आणि या ठिकाणी वाळू आणि स्टोन क्रशर मुक्त संगमनेर. एक गोर गरीब माणूस या ठिकाणी आमदार झाला आणि याचा परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेर नगर लोकसभेमध्ये तुमचा पराभव झाला होता, त्याचा कुठेतरी हा बदला आहे. मी बदला घेत नाही, मी कधीच बदला घेत नाही. हे कार्यकर्त्यांनी घेतला असेल तर मला मी अशा वैचारिकतेने काम करणारा माणूस नाही. मी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न घेऊन गेलो, कोणी त्यांच्या विरुद्ध बोलत नव्हतं हे बोललो आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराज मी उगीच घोषणा करत नव्हतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखं गनिमी काव्याने आम्ही ही विजय मिळवला, हे तुम्हाला मुद्दाम